तर याची चाळे पहा काय करतोय, फुलपाखरू पकडतोय. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळी सकाळी उठून आवरायला लागलो. आज संडे होता. आज संडे असून सुद्धा सकाळी लवकर उठलो. मित्रांनो, तुम्ही म्हणता हे काय लावायला? ही मुस्टॅकची सनस्क्रीम आहे. ही सनस्क्रीम लावल्याच्या नंतर चेहरा दिवसभर ऑइली होत नाही. मग झालो रेडी मी आता. खाली येऊन गाडी वगैरे थोडीशी पुसून घेतली. म्हणलं आज संडे का फंडे बनूयात. ये बड़ी अच्छी बात कही आप. काढली शाईन बाहेर. मग काय, बीडमध्ये आल्याच्या नंतर थोडासा नाश्ता वगैरे केला. मग आलो तर आम्ही तुषारच्या रूमवर. इथं आल्यावर काय, आत्ताशी उठलेला होता आणि आम्ही आल्याच्या नंतर आवरायला लागला. आणि हे त्याचे रूममेट आहेत. मग घेतलं त्याला. तर पहा, बाहेर जायच्या नादात गेट बी विसरला लावायचं. नसतं लावलं तर परत एंट्रीच नसते आतमध्ये, कारण की त्याचे रूम मालक लय कडक आहेत. तर जाताना यशवंतराव चव्हाण हे कॉलेज दिसलं. तर तुम्हाला हे कॉलेज माहीतच असेल बीडमध्ये कोठे आहे म्हणून. पण मेन गोष्ट म्हणजे आम्ही चाललोत कुठे हेच सांगितलं नाही. तर मित्रांनो, आम्ही चाललोत आता बिंदुसरा डॅमला. तर जाताना हा पूल लागला. या पुलाच्या वरून रेल्वे गेली आहे. तर पुढे येऊन बघा हा काय म्हणतोय, या या या. आम्ही म्हणतोय जा जा. बस बेटा. इकडे तर घरावरती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, भारी दिसत होता. तर पोहोचलो डॅमला. इथे आल्याच्या नंतर पहा स्नॅप काढतोय आणि मी पाहत होतो इथालचे वातावरण. तर मित्रांनो, एकदम भारी वातावरण आहे इथालचे. तर पहा किती भारी नजारा दिसतोय इथून. तर मित्रांनो, तुम्हाला इथालचा स्पेशल सिनेमॅटिक व्हिडिओ तर येईलच, तोपर्यंत हे पहा. तर इकडे थोडंसं खाली जाऊन बघूयात म्हणलं. तर पहा काय करतोय, फुलपाखरू पकडतोय. आता याला खरंच फुलपाखरू पकडणार आहे का? थोडंसं पुढे आलोत तर इकडे बैल होते. ते तर आमच्याकडे असं बघत होते. म्हणलं आता येतात सुटून आमच्या मागे. चला म्हणलं पटकन आपल्या इकडे. तर मित्रांनो पहा, खाली आल्यावर किती भारी वाटत होतं. तर इकडे मासे पण पकडत होते. पहा किती मस्त वातावरण आहे. मला तर पाण्यात जाऊ वाटत होतं. म्हणलं नको. तर आलो तो वापस पुलावरती. तर मित्रांनो, आता आम्ही आणखीन एका जागेवरती जाणार आहोत. तर त्याचा स्पेशल ब्लॉग येईलच. तोपर्यंत कमेंट करून सांगा हा व्लॉग कसा वाटला.